उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा होती। 2019 मध्ये त्यांनी शरद पवारांमार्फत ती पूर्ण केली असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलेली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती। शिवसेना भाजप युती तुटली आणि शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती। त्यावरून अनेक वेळा राजकीय वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। आता पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी त्यावेळी ते सगळं घडवून आणलं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलाय। शरद पवारांकडे 2 दूत पाठवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उद्धवजींचं नाव घ्या मुख्यमंत्री पदासाठी। या सगळ्या गोष्टी लपत नसतात आणि मग शरद पवारांकडून पवार साहेबांकडून त्यांचे हात वरती घेऊन यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, यांना मुख्यमंत्री करूया। महाविकास आघाडीच्या सत्तेत भाजपतील महत्त्वाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप देखील शिंदेंनी मुलाखतीत केलाय। एक तो गिरीश महाजन, इथला प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड हे तर होतेच आणि देवेंद्र फडणवीसांचं पण त्याच्यामध्ये नाव घेतलं होतं। म्हणजे यांना अटक झाली तर भाजप बॅकफुटला जाईल आणि भारतीय जनता पक्षातले काही लोक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फोडायचे, त्यांच्यावर प्रेशर टाकायचं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतंच राज ठाकरेंच्या मनसेची महायुतीमध्ये एंट्री झाली। त्यामुळे महायुतीला मनसेच्या रेल्वे इंजिनचं बळ मिळणार आहे। एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या स्वभावाची तुलना करताना उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली। कसं आहे, याच्यामध्ये राजकारणामध्ये मोठं मन ठेवावं लागतं। हे कोत्या मन ठेवून चालत नाही, कद्रू वृत्ती ठेवून जात नाही। राज ठाकरे यांनी त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे की राज ठाकरे मोकळ्या मनाचे आहेत। जे आहे ते मोकळं ढोकळं आहे, मोकळं ढाकळं आहे बोलणं, पण यांचं पोटात एक या सगळ्या गोष्टी आहेत। नुकतंच उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवरून राजकीय वाद निर्माण झाला होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेला 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देण्याचं आश्वासन दिल्याचा पुनरुच्चार केला होता। मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा तो दावा फेटाळून लावतानाच ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। यावर आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।